काय म्हणाले तुम्हाला? काय म्हणाले सर, बघायला आमची परिस्थिती अशी गंभीर आहे शेतकऱ्याची. आमच्या घरामध्ये मत बघायचं, आमची खूप मोठी परिस्थिती सर. आम्ही ना शेतकरी हे बघा तुम्ही, आम्हाला काय इथून मग 10 एकर इथून पलीकडे शेत आहे सर माझं. इथं काहीच नाही, आमच्या शेतामध्ये काही उरलं नाही. पावसाळी पुरं हे नदी काठाचे लोक हे पुरं हे केले सर. हे बघा आमची परिस्थिती, माझा इथून 5 एकर इथून पलीकडे राहणे माझ्या शेतामध्ये खूप होते. प्रत्येक शेतामध्ये नुकसान झाले सर आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही सर. आमची नम्रतेची विनंती सर, शेतकऱ्याची कर्ज माफी द्यावी. आमच्या शेतकऱ्याकडे बघावं सर, नम्रतेची विनंती सर तुम्हाला. आमची कळकळची विनंती सर. आमचे खूप हाल झाले, आमच्या जनावरांचे आलं, आमचे आले समजे आले सर. जनावरांचा सुद्धा चारा नाही सर आमच्या. आम्ही नाही परिस्थितीमध्ये बेकार सर. आमचा विचार करा सर तुम्ही. आता मुलाचे शिक्षण कसे करायचे, आम्ही काय कसं करायचं सर. अवघड झालं काय सर आमचं खूप अवघड झालं शेतकऱ्याचं. फक्त मालाची काढणी करून काय देऊ शकत नाही सर. त्याच्या पलीकडे काही नाही. आमचे खूप हाल झाले सर. आमचे खर्च पण निघत नाही, अवघड झालं सर आमचं. जमीन सुद्धा करून गेला. जमीन आमच्याकडून गेले, तिकडच्या शेतकऱ्याचे लय आले सर. अजय तुम्ही रडू नका, तू नका जाऊ. काय काय नुकसान झाले तुमचं पुरं नेमकं? काय नाही तर सर, कापताना काहीच राहिलं नाही आमचं, सर. पुऱ्या कोणत्याच ह्याला काही राहिलं नाही. सगळं बिकट झालं. ऊसाला धक्का बसला तर ह्याचं काय करणार? ऊसाला धक्का उद्धव साहेब आले होते, काय म्हणाले? काय उद्धव आश्वासन साहेबांनी दिलं? आम्हाला खूप मोठा धीर दिला. ते उद्धव साहेब म्हणाले तुम्हाला आमच्या परीने जी काही मदत होईल ती मिळवून देण्याचा प्रयत्न करू. उद्धव साहेबांनी जशी कर्जमाफी दिली होती तशी कर्जमाफी या सरकारने द्यावे एवढी सरकारला विनंती. आणि आमचं झालेलं नुकसान एक छटाक सुद्धा माल घरात येत नाही. जे 10-5 रुपये घरात होते ते आम्ही ह्या शेतात टाकलेत, काळ्या मातीत टाकलेले आहेत. हे आम्हाला सरकारला कळकळीचं सांगणे की सरकारने आम्हाला कर्जमाफी द्यावी किंवा ओला दुष्काळ जाहीर करावा. सरकारकडे एवढी कळकळीची मागणी आमची.